जावेचं आणि माझं ना भांडे घासण्यावरनं भांडण झालं. आता तुम्ही म्हणता भांडे घासण्यावरनं का बरं? होणारच ना भांडण. संसार म्हटलं की आलीच ना भांड्याला भांडे तर लागणारच. ते ना असं एकही घर सापडणार नाही की तिथं जावा-जावांचं भांडण झालं नाही किंवा रुसे-फुगे झाले नाहीत. आता तुम्ही म्हणता ते सगळं बाजूला राहू दे, पण तुझ्या आणि जावेमध्ये भांडण का झालं? कशावरून झालं? तर माझ्या आणि माझ्या जावेचं भांडण झालं भांडे घासण्यावरून. तर मी तुम्हाला सगळी स्टोरी सांगते कशामुळे झालं, काय झालं. पण अगोदर ना ही तुम्ही म्हणत असाल ही भाजी तू नक्की कशाची करते? नक्की काय दिसतंय? ह्याचं काय बनवलंय तू? तर ही आहे शेंगोळे. ही शेंगोळ्याची भाजी करतात. बऱ्याच जणांना माहिती असेल आणि जर का तुम्हाला माहिती असेल ह्याची भाजी, तर नक्की मला एक कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे ही भाजी करतात का आणि तुम्ही करून खाता का? अशी भाजी ना असतात ना हुलगे जे आपण मटकीमध्ये वगैरे वापरतो. मटकी असते ना आपली भिजवलेली मटकी, तर त्यातलाच प्रकार आणि म्हणजे हुलगे म्हणजे तेच असतात. ते सुके असतात म्हणजे आपल्या ज्वारी आपण कशी दळून आणतो त्या प्रकारे दळून आणायची. त्याच्यानंतर भाजी करा म्हणजे ते दळून आणल्यानंतर त्या पिठामध्ये ना शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण, मिरची घालून ना मस्तपैकी कुटून घ्यायचं किंवा मिक्सरला वाटून घ्यायचं आणि ते ना ह्या पिठामध्ये घालून पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद वगैरे घालायची नाही. मीठ वगैरे घालून चवीपुरतं आपलं मस्तपैकी मळून घ्यायचं आणि नंतर एका साईडला ना अशी फोडणी करण्यासाठी त्यामध्ये जिरं घालायचं. जिऱ्याने मस्त फोडणी येते आणि चवीलाही चांगलं आहे आणि आरोग्यासाठी तर फार चांगलं आहे लहान मुलांसाठी किंवा म्हाताऱ्या माणसासाठी. म्हणजे सगळेजण ह्याला खाऊ शकतात आणि खातात सुद्धा. खूप आवडीने खातात आणि ही जास्त करून ना ग्रामीण भागात किंवा खेडेगावात खाल्ली जाते आणि छान लागते. तुम्ही ही भाजी खाल्ली असेल तर नक्की मला सांगा आणि मला कमेंट करायला विसरू नका. तर झालं असं आमच्या जावा-जावांची भांडणं कशावरून झाली माहितीये का? आता थंडीचे दिवस आहेत आणि काही तब्येत बरी नसल्यामुळे मी तिला म्हटलं, "राहू दे बाई, मी भांडे घासते." तर म्हटली, "नाही, मी घासते." तू मी करत शेवटी म्हटलं, "राहू दे, तुझं नको, माझं नको, मी घासते, तू धु." मग ह्या छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडणं वगैरे होतात. तुमच्याही घरात असंच चालतं का? नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.